नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वर किती खोलवर रुजला आहे, त्याप्रमाणे तो आपल्याला दिसतो, भासतो आणि पावतो सुद्धा. आपण जर देवाला औपचारिकपणे नमस्कार केला किंवा इतर करतात म्हणून केला किंवा भीतीने केला तर त्याला देव पावणार नाही. परंतु तुम्ही जर श्रद्धेने अंतःकरणपूर्वक त्याला भजले तर तो तुमचा तारणहार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर आपण प्रार्थना करतो, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. आम्ही दुसऱ्याला कोणालाही शरण जाणार नाही, फक्त तुलाच शरण येतो. अशी जेव्हा प्रार्थना करतो त्यालाच आपण अनन्य भावाने भक्ती करणे असे म्हणतो. अशा अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी गीतेमध्ये 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये सांगून ठेवले आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले भक्तजन माझे म्हणजेच परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत असतात व निष्काम भावाने मला भजतात, अशा भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. म्हणूनच परमेश्वराला तू एकमेव करता करविता आहेस म्हणून भजावे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असे म्हणतो ते याचसाठी. भगवंत आपल्यापासून दूर नाही, तो आत्म्याच्या रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये निवास करून आहे. त्यामुळे आपल्या अंतःकरणात भगवंताविषयी जर प्रेम जिव्हाळा निर्माण झाला तर आपोआपच तो आपल्याला आपला माता पिता सखा वाटतो व त्याचे विषयी कमालीचे ममत्व वाटायला लागते. तुकाराम महाराजांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवल्यानंतर फक्त पांडुरंगाचाच धावा केला. रामेश्वर भटांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले व वेदांचा अर्थ सामान्य माणसांना आणि तोही मराठीत सांगतायत म्हणून तुकोबारायांना देहूच्या पाटलामार्फत देहूहून घालवले व अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. तेव्हा तुकोबा देहूला नदी तीरावर एका शिळेवर शोकग्रस्त होऊन बसले. एकच धावा, तोही पांडुरंगाचा, अखंड जप पांडुरंगाचा. 14 दिवस अखंड नामस्मरण सुरू होते. 14व्या दिवशी वह्या तरंगल्या आणि ज्या रामेश्वर भटांनी त्यांच्या वह्या बुडवल्या त्यांना स्नान करताच सर्वांगाची आग होऊ लागली. ती काही केल्या शमेना. ते पुन्हा देहूला आले व तुकोबारायांची भेट घेतली, माफी मागितली. तेव्हा तो दाह शांत झाला. तुकाराम महाराज म्हणतात, बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा, कृपावंत ऐसा कळो आले. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. यावरूनही आपल्या लक्षात येईल की अशा अनन्य भावाने भजणाऱ्या भक्ताचे देव रक्षण करतो. समर्थही आपल्याला हेच सांगतात की अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. तो धनुर्धारी राम अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्ताचे निश्चितपणे रक्षण करतो. कारण भक्ताला जसा भगवंताचा अभिमान आहे तसा रामाला सुद्धा आपल्या दासांचा, आपल्या भक्तांचा अभिमान आहे. तो दासाभिमानी आहे, म्हणूनच तर तो अशा दासांना जवळ करतो, आपलेसे करतो, त्यांचे रक्षणही करतो.
इतकेच काय, पण त्यांचा चरितार्थही तोच चालवतो. जय जय रघुवीर समर्थ.